जय श्रीराम सर्वांना. आपल्या पेरूच्या बागेची छाटणी घेऊन झालेली बघा पूर्ण 1.5 महिना. आणि आता काय झाले, जे काही पेरू चुकून राहिलेले होते ना, ती म्हटलं चला आता उद्याच्याला बाजार आहे आमच्या इकडं, रविवारचा बाजार असतो आणि बाजारात विकण्यासाठी मी भरपूर असे पेरू काढणार आहे. आता भरपूर म्हणण्यापेक्षा जेवढे निघतील ना तेवढे पेरू काढणार आहे, कारण संक्रांतीच्या सीझनमध्ये पण आम्ही 1 कॅरेट नेलेला होता आणि बाकी आता ना काढायला चालू आहे. तर हे बघा अशा प्रकारचे छान असे आपले पेरू निघायला लागलेले आहेत. तर कुठं कुठंच आहेत, असं काही जास्त ठिकाणी नाही. तर जेवढे काही आपलं पानाच्या डोळा चुकवून राहिले होते छाटणी करताना, एखादी कळीही राहिली असेल तर ह्या कळीचे आत्ता एवढे पेरू झालेत. आणि संक्रांतीला पण 1 मोठा कॅरेट आम्ही विकलेला होता. तर ह्याच्यातनं 5-7 पेरू निघलेलेच आहेत आणि अजून माझं काढायला चालू आहे. बाकी खालच्या तुकड्यात पण जायचं आहे. आता हे छोट्या तुकड्यात काढायला चालू आहे. आणि आपल्या बागेला भरपूर माल पण लागलेला आहे, सगळ्या छोट्या छोट्या फूल कळ्या चालू झालेल्या आहेत. आणि आता आणखी एक थोड्या दिवसानं दुसराही सीझन येईल, कारण एवढे छोटे छोटे पेरू दाखवते तुम्हाला त्याआधी. तर अशा प्रकारे आणखी एक दुसरा सीझन चालूच आहे बघा, म्हणजे की दुसरा लॉट. आणि हे माझं काढायला चालू आहे. आता हे कुठं तुम्हाला तर मग अशी म्हटलंच आहे कुठं कुठं जे राहिलं होतं का, तर ते हे पेरू इथं. आणि चला म्हटलं आता घ्यावेत काढून. उद्या रथसप्तमी पण आहे ज्यांनी. आणि बघू शकताय फुलं कळ्या खूप असं भरलेलं आहे. खूप छान फुलं कळ्या लागलेल्या आहेत, म्हणजे प्रत्येक पानाच्या ठिकाणाहून ह्याची ही झालेलं आहे, फुलकळी सुटलेली आहे. आणखी थोडं कुठं कुठं राहिले त्यासाठीही आपण बघूच. तर हे बघा आधीच्या ह्याच्यातले हे पेरू इथं, झाडही खूप छान मोठे झालेले इथं बघू शकताय. पूर्ण झाड फुलकळीनं गच्च भरलेलं आहे. हे बघा सगळीकडं फुलकळ्यानं सगळं झाड एक एकनं तर इतकं भरून गेलंय, बघू शकताय तुम्ही किती छान आहे. आणि इथं छोटे छोटे पेरू चालू आहेत आणि आपलं चालू आहे पेरू काढायला.